तर गेले काही दिवस पक्षांतराच्या चर्चेमुळे सतत चर्चेत राहिलेल्या नारायण राणेंनी रविवारची संध्याकाळ आपल्या जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांच्या साथीनं स्नेहसंमेलनात एन्जॉय केली। यावेळी जिल्ह्याभरातून आलेल्या नारायण राणेंच्या समर्थकांनी स्नेहसंमेलनात आपले विविध कलागुण सादर केले। मी कधी कोणता निर्णय घेला, कधी काय बोलायला मी कधी घाबरलो नाही, घाबरणार नाही आणि मला कोणाची भीती वाटत नाही। मनोरंजनाचा आहे आणि मनोरंजन म्हणूनच हा कार्यक्रम पाहावा, कोणाचा अपमान करण्याच्या हेतूने हा कार्यक्रम केलेला नाहीये, कोणाची मन दुखवण्यासाठी केलेला नाहीये। आपण बोलायला घाबरत नाही, योग्य वेळ आली की नक्की बोलेन असं म्हणत नारायण राणे यांनी भाजप प्रवेशाबाबतचं गूढ आणखी गहिरं केलंय। या कार्यक्रमातील राजकीय चिमटे कोणी गांभीर्याने घेऊ नयेत असंही राणेंनी आवर्जून सांगितलं। नारायण नारायण साहेब, तुमचं भविष्य फार उज्ज्वल आहे बघा। लक्ष्मी नारायणाची जोडी आहे तुमची, त्यात तुम्हाला राम लक्ष्मणाची साथ आहे बघा। पण थोडी शांती घ्या साहेब, थोडी सबुरी घ्या साहेब। या हाताने तुम्ही हजारो लोकांचे भले केले, पण ज्यांचे भले केले ते हाताबाहेर गेलेच साहेब। म्हणून सांगतो साहेब, थोडं शांती घ्या, सबुरी घ्या। रामेश्वराच्या कृपेने सारं काही ठीक होईल बघा। रामेश्वराचा आशीर्वाद आहे तुम्हाला। हा सिंधुदुर्ग जिल्हा आहे साहेब, सागराची ओळख आहे त्याला। भरती ओटी होणारच, पण आता एक भरती अशी येईल, असले नसले सगळे विरोधक वाहून जातील त्या भरती।